हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण अगदी मजेत असाल आणि हो, विंटर्स वेकेशनसुद्धा एन्जॉय करत असाल. आम्हीसुद्धा सर्वजण या वेकेशनमध्ये फिरायला आलेलो आहोत. ते कोठे आलेलो आहोत हे या व्लॉगमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काही दिवसांपासून मी माहेरी आलेले आहे आणि आम्ही सर्वजण आज आलेलो आहोत पुण्याजवळच अतिशय शांत आणि आध्यात्मिक ठिकाण संत दर्शन म्युझियम आणि जवळच असणारं ॲडव्हेंचर पार्क येथे. पुण्यापासून अगदी 40 ते 45 किलोमीटरवर हे वसलेलं आहे. तर याबद्दलची डिटेल माहिती, डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तर चला पाहूया इथे काय आहे ते. तर पहा, इथे भारतातील महान संतांच्या कथा या शिल्पांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही सर्व शिल्प एका गुहेमध्ये एका विशिष्ट छोट्या छोट्या भागांमध्ये ठेवून ते प्रसंग आपल्याला दाखवलेले आहेत आणि मांडलेले आहेत. येथे पार्किंग फ्री आहे व या संत दर्शन म्युझियममध्ये प्रवेशासाठी मोठ्या व्यक्तींसाठी 200 रुपीज आणि 1 to 10 इयर्स वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 100 रुपीज तिकीट आहे. खूप सुंदर असे प्रसंग आणि संत महात्मे यांच्या जीवनकथा येथे दाखवलेल्या आहेत. तर पहा, आपण मुलांना असं सांगत असतो याविषयी, संतांविषयी किंवा या महात्म्यांविषयी, पण आपण ज्यावेळी असं शिल्परूपांमध्ये किंवा काही समोर प्रसंग असे दाखवले जातात ना, तर मुलांच्या लवकर लक्षात राहतात आणि ते त्यांना आवडतात सुद्धा, कंटाळा करत नाही पाहण्यासाठी. तर हा एवढाच हेतू आमचा सगळ्यांचा होता. तर पहा, तुम्ही जर इथे गेलेला नसाल तर नक्की इथे भेट द्या आणि आपली विंटर्स वेकेशन एन्जॉय करा. तर पहा, हे पार्किंग एरिया आहे. एवढा भरपूर मोठा एरिया पार्किंगसाठी ठेवलेला आहे त्यांनी आणि पार्किंग फ्री आहे जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. तर पहा, आपण आता जाऊया तिथे. तर सुरुवातीला सर्वप्रथम इथे गणपतीचं मंदिर आहे. तर या गणपती मंदिरामध्ये सुरुवातीला मी दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी आणि मग त्यानंतर घरातनं सकाळी लवकर जरासं जेवण केलं होतं, जेवण करूनच निघालो होतो. पण त्यानंतर पुन्हा इथे पोहोचेपर्यंत आम्हाला थोडा वेळ लागला. तर मुलांना माहिती आहे ना, तुम्हाला बाहेर आलं की पहिले भूक लागते. तर तसंच पहिल्यांदा आम्ही थोडंसं स्नॅक खाल्लेला आहे. तर इथे सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात. पुलाव मिळतो, परत मिसळ मिळते, भजी, पावभाजी, मसाला डोसा, उत्तप्पा आणि हे आलू पराठा आहे. तर हे सर्व काही जे काही आम्हाला हवं होतं ते आम्ही मागितलेलं आहे. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की थाळीसुद्धा इथे मिळते, भाकरी, पिठलं भाकरी वगैरे सुद्धा इथे मिळते. तर चला आपण आतमध्ये एंट्री करूयात. तर पहा, सुरुवातीलाच ही गणपतीची ही मोठी भव्य मूर्ती इथे तुम्हाला दिसेल. तर अशा ह्या गुहेमध्ये जाऊनच हा पूर्ण प्रसंग तुम्हाला इथे सगळे दाखवले आहे. हे म्युझियम आहे आणि ते इथे दाखवलेलं आहे. तर लहान मुलांना सुद्धा छान वाटतं आणि मोठ्यांना सुद्धा मजा येते की अशा गुहेमध्ये अंधारातून असं वाट काढत काढत आपण हे सर्व प्रसंग पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी या ॲडव्हेंचर पार्कमध्ये कोणतं ॲडव्हेंचर केलेलं आहे एकदम थ्रिलिंग ते मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, हे अशा प्रकारे तुम्हाला लेणीमध्ये जसे एक शिल्प कोरलेली असतात त्याप्रमाणे हा धबधबा वगैरे सुद्धा दाखवलेला आहे. त्यामध्ये ही शिल्प दाखवलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. तर या संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर आतील भाग गुहेप्रमाणे तयार केला आहे तर मी तुमच्याशी बोललेच. पण येथे असं महत्त्वाचं म्हणजे काय दाखवलं आहे, तर इथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर किंवा रामकृष्ण परमहंस, संत जनाबाई या अशा अनेक संतांच्या काही प्रसंग येथे शिल्परूपात इथं मांडले आहेत. तर पहा, इथे बाल हनुमान आपल्या शंकराच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक घालताना तुम्हाला दिसतो आहे. तर लहान मुलांसाठी हे तर अगदी ज्ञानवर्धक आहे असं मला वाटतं. मुलंसुद्धा हे अगदी मनापासून पाहतात आणि आपला इतिहाससुद्धा अगदी यांना सहज समजतो.
तर याचं टायमिंगसुद्धा मी तुम्हाला देणार आहेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तरीसुद्धा मी सांगते की सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे ओपन असतं. फक्त ॲडव्हेंचर मात्र संध्याकाळी 6 नंतर बंद होतं. तर पहा, सुरुवातीला हे सगळं पाहिल्यानंतर शंकर पार्वती आणि त्यांच्यासोबत आहे ते म्हणजे आपला बालगणेश असं ही भव्य मूर्ती आपण पाहिलेली आहोत. त्यांचं दर्शन घेतल्यानंतर पुढे जाणार आहोत. पुन्हा या गुहेमधूनच आपला परत आहोत आपण. तर प्रत्येक वेळी असं वाटायचं की पुढे कोणता प्रसंग येईल, पुढे कोणता प्रसंग येईल, ही कायम आस लागलेली असायची सर्व मुलांना देखील. आता पुढे तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे एका जंगलामधून आपला श्रावण बाळ आपल्या अंध मातापित्यांना काशीचं दर्शन घडवण्यासाठी कावडेतून त्यांना नेत आहे, असा हा दर्शवणारा प्रसंग. पहा, मुलांना याविषयी जर आपण दाखवलं ना, तर लहान मुलांमध्ये काय भावना निर्माण होत असतील हे तुम्हीच मला सांगू शकताल. तर पहा, खूप छान असं दाखवलेलं आहे. आपल्या मातापित्यांना कावडीमध्ये नेताना दाखवलेला आहे. त्यानंतर संत रविदास यांचा हा प्रसंग दर्शवलेला आहे की त्यांनी आपलं काम करता करता आपल्या आई वडिलांची सेवा करत करत आपल्या हरीचं नाम, देवाचं नाव, भगवानांचं नाव आपल्या मुखी ठेवलेलं आहे. असं काही नाही की आपण देवासमोर बसूनच हे नाम घेतलं पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे, पण मुखी नुसतं नाव जरी असलं तरी हेच दर्शवणारा हा प्रसंग आहे. तर पहा, आतमध्ये इतकं सुंदर अशी जुन्या प्रकारची तांब पितळाची भांडी, ही जो दिवा, परत चूल पेटवलेली आहे आतमध्ये. अशा सर्व ह्या गोष्टी बारीक सारीक आपण आपल्या मुलांना इथे दाखवू शकतो. पहा, या ठिकाणी एरवी म्हणजे रविवारी वगैरे गर्दी असते. जर तुम्हाला एकदम व्यवस्थित पाहायचं असेल ना, तर तुम्ही ऑड डेला या किंवा अशा काही जी विंटर्स वगैरेमध्ये एवढी काही नसते, या वेकेशनमध्ये नव्हती गर्दी, तर तुम्ही येऊ शकता. तर असंच पुढे आता पुढचा प्रसंग पाहूयात आपण. आता पुढचा प्रसंग आहे तो म्हणजे भक्त पुंडलिक याने आपल्या आईवडिलांना औषध लावलेलं असतं आणि दिलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना खूप गाढ झोप लागलेली असते आणि त्यांना हा मांडी हलवायची नसते मांडीवर झोपलेले असल्याने. आणि साक्षात भगवान विठ्ठल आपल्या पाठीमागे उभे आहेत आणि दर्शन देण्यासाठी. पण तरीसुद्धा आपली माता पितेची सेवा हीच आपल्या देवाची सेवा आणि भक्ती आहे, असं दर्शवणारा हा प्रसंग. या पुढील प्रसंग म्हणजे बाळ नामदेवांच्या बालहट्टापुढे अगदी विठुरायाचं सुद्धा काही चाललं नाही. आईने जेव्हा सांगितलं की आपल्या विठुरायाला नैवेद्य दाखवून ये, किती भोळा भाव त्यांच्या मनी होता. पहा, साक्षात देव येऊनच हे अन्न ग्रहण करणार असा त्यांचा भाव होता आणि त्यांना तोच हट्ट देवापुढे केला. नाहीतर मी अगदी आपल्या पुढे डोकं फोडून घेईल म्हणून तो डोकं फोडायला सुरुवात केली, असा हा प्रसंग. आणि साक्षात विठुरायाला सुद्धा हा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी यावं लागलं, असा दर्शवणारा हा प्रसंग. म्हणजे आपल्या भक्तीमध्ये किती ताकद असायला पाहिजे, खरी भक्ती ही फळाला येतेच, असं दर्शवणारा हा प्रसंग. इथे मला एक सांगावंसं वाटतं की पहा, प्रत्येक मूर्तीचे भाव तुम्ही बघा, अगदी जिवंत वाटतात, अगदी खरं समोर हा प्रसंग घडतो आहे असं वाटतं. एवढे सुंदर ते मूर्त्या घडवलेल्या आहेत. आता या पुढील प्रसंग आहे तो म्हणजे संत जनाबाई. घरातील सर्व कामं करत करत त्या भक्ती करण्यासाठी आपल्या विठुरायाचं नाम घेत असत. पूर्वी बायकांना भरपूर अशी कामं असायची, देवासमोर बसून काही ती करता येत नव्हती, तर त्यामुळे या स्त्रिया काम करत करतच देवाचं नाव घेत असायच्या. तर हे त्यांची काम करतानाची इतकी अर्थ त्या पुढे पोचत होते, कारण त्या
विठुरायाच्या भक्त होत्या. ही कामं करता करता त्या अगदी थकून जायच्या आणि मग त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष विठुराया त्यांचं दळण कांडण, गवऱ्या थापणं, पाणी भरणं अशी कामं करण्यासाठी मदतीला धावून येत असत. असं हे भक्तीचं अजून एक स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळतं. तसंच इथे आपण पाहत आहोत ते म्हणजे चांगदेव महाराज अतिशय ध्यानस्थ बसलेले आपल्याला इथे दिसत आहेत आणि ते असे मध्यस्थानी भक्ती करत असत. जमिनीला टेकलेले नाही आहेत बघा, ते दिसत आहेत आपल्याला इथे. तर अशा प्रकारे ते ध्यानस्थ बसत आणि त्यापुढील असा प्रसंग की त्यांना आपल्या भक्तीचा अहंकार झाला होता, आपला गर्व झाला होता आणि हे सर्व दाखवण्यासाठीच ते ज्ञानेश्वर महाराजांना इथे गर्वाने भेटायला आलेले आहेत. आणि इथे ज्ञानेश्वर महाराजांनी एक चमत्कार दाखवला होता, तो म्हणजे त्या भिंतीवरती ते होते, भिंत चालवली होती, असा हा चमत्कार दाखवणारा हा प्रसंग. तर हे सर्व तुम्ही अगदी मी डिटेलमध्ये सांगू शकत नाही, तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊनच हे पाहण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो खरा आनंद आहे खरं हे पाहण्यामध्ये. त्यानंतर पुढील प्रसंग म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर ज्ञानेश्वर महाराज इथे रुसून बसलेले आहेत आपल्या झोपडीमध्ये आणि मुक्ताबाई त्यांना मनवण्याचा प्रयत्न इथे करत आहेत. त्या पुढील प्रसंग म्हणजे पंढरपुरातील ह्या विठ्ठलचरणी असलेल्या या संत सखू यांची. तर यांची कहाणीसुद्धा खूप मोठी आहे, तर तुम्ही इथे वाचून तुम्ही ती पाहू शकता. त्यांनी आत्मसमर्पण विठ्ठलाच्या चरणी केलेला आहे असा दर्शवणारा हा प्रसंग. इथे दाखवलेलं आहे ते म्हणजे शेगावीचे गजानन महाराजांचा हा चमत्कार. जसं की काही साधूंनी त्यांच्यावरती म्हणजे ते कोणी संत नाही आहेत असं त्यांच्यावरती आरोप केलेला होता. तर त्यावेळी त्यांनी दाखवलेला चमत्कार म्हणजे बिना काडीपेटीचा त्यांनी चिलीम पेटवली होती, तर असं दर्शवणारा हा प्रसंग. त्यानंतर आपले स्वामी समर्थ महाराज हे कर्दळी वनामध्ये कसे प्रकट झाले ते दर्शवणारा हा प्रसंग. इथे जे जंगल दाखवलेलं आहे ना, म्हणजे पूर्ण गुहेमध्ये जिथे जिथे जंगल दाखवलेलं आहे ते अगदी जंगलात आल्यासारखंच वाटत होतं. पक्ष्यांचे आवाजसुद्धा इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर पुढील प्रसंग आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची संत तुकाराम महाराजांबरोबर असलेली भेट इथे दर्शवलेली आहे. इथे काशी विश्वेश्वराहून पवित्र असे गंगा नदीचं पाणी कावडीतून नेताना एकनाथ महाराज आहेत आणि ते काही ब्राह्मणांसह समवेत चाललेले असताना रस्त्यामध्ये एक गाढवीन तडफडताना दिसली आणि गाढव हा अतिशय तुच्छ प्राणी मानला जात असल्यामुळे बाकीचे ब्राह्मण निघून गेले. पण एकनाथ महाराजांना त्यांची दया आली आणि त्यांनी गाढविणीला पाणी पाजले.
आणि तसाच या समोरच असलेला एक प्रसंग तो म्हणजे एका रखरखत्या दुष्काळामध्ये हे बाळ असंच रडत असतं आणि त्याच्यामध्ये एकनाथ महाराजांनी हे बाळ आपल्या हातात उचलून घेतलेलं आहे. कोणताही जातीभेद न मानता सर्वांची सेवा करणं हाच त्यांचा हेतू होता. संत गोरा कुंभार यांनी आपल्या प्रायश्चित्त म्हणून आपले दोन्ही हात छाटलेले असताना आपला भक्त कोणतंही काम करू शकत नाही हातांनी, हे पाहून आपल्या भक्ताला मदत करण्यासाठी धावून आलेले विठुराया आपल्या हाताने मडकी बनवताना दिसत आहेत आपल्याला. आणि त्याचसोबत शेजारी त्यांची पत्नी रुक्मिणी ही सुद्धा त्यांच्या घरी पाणी भरताना तुम्हाला दिसत आहे. आपल्या भक्ताच्या संकटकाळी कसे बघा देव धावून येतात हे दर्शवणारा हा प्रसंग. सावतामाळी विठ्ठलाचं नाव घेत घेतच आपल्या शेतातील भाजीपाला पिकवत असे आणि काम करता करताच आपले अभंग म्हणत असत. त्यांचं काम करण्यासाठी सुद्धा विठुराया स्वतः शेतामध्ये काम करत असत. तर एक दिवस असं होतं की ज्ञानेश्वर महाराज आपल्या पंढरपुरात विठुराया नाहीत हे पाहता क्षणी ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज या सावतामाळीच्या घरी येऊन विठ्ठलाची भेट घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांना ती विनंती करत आहेत, हे दर्शवणारा हा प्रसंग. पहा, आपली भक्ती जर तेवढी खरंच शक्तिशाली असेल ना, खरंच मनापासून असेल ना आणि त्याच्यामध्ये खरंच तेवढी आर्त हाक असेल ना, तर या प्रसंगातून आपल्याला असं दिसतं की खरंच देव आपल्याला मिळतो आणि आपल्याला देव कळतो असं मला वाटतं. कोणत्याही संकटातून देव आपल्याला बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत करतो. या अशा प्रसंगातून आपल्याला हे समजतंच. आणि हे खऱ्या घडलेल्या घटना आहेत. या सर्व प्रसंग हे खरे घडलेले आपण नेहमी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि हे असे प्रसंग आपण आपल्या मुलांना नक्कीच दाखवत असं मला वाटतं. तर पहा, असेच काही बरेचसे प्रसंग मी तुमच्याशी इथे शेअर करते आहे. आता प्रत्येक प्रसंग हा तुम्हाला मी इन डिटेल्स दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ फार मोठा होईल. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन जेव्हा हे पाहाल ना, तर खरंच खूप छान वाटेल तुम्हाला. अगदी मनशांती मिळेल. आपण काहीतरी आपला वेळ कारणी लागला असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की इथे या आणि तुम्ही जर हे पाहिलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर पहा, असाच एक दर्शवणारा चमत्कार दाखवणारा प्रसंग तो म्हणजे शिर्डीचे साईबाबा यांच्यावर सुद्धा काही लोकांनी आक्षेप केला होता की हे कोणी संत किंवा कोणी नाहीत. तर त्यांनी असं खिचडी करताना गरम खिचडीमध्ये हात घालून हे सर्व भक्तांना खिचडीचा प्रसाद वाटला होता, हे दर्शवणारा हा प्रसंग. आता हे सर्व मी तुम्हाला माहिती सांगते आहे, पण याच्यामध्ये एक सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे तुम्ही हे संत दर्शन म्युझियममध्ये जाण्यापूर्वी आपल्यासोबत पाण्याची बाटली नक्की ठेवा, कारण की आतमध्ये मग पिण्याची काही सोय नाही आहे. पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला पाणी प्यावं लागेल. तर सोबत तुमच्या पाण्याची बॉटल जरूर ठेवा. त्यानंतर पुढे बघा, हे असे संत महात्म्यांचे आपण म्हणता येईल, याला काय म्हणता येईल, कोरीव काम केल्यासारखे असे चेहरे तुम्हाला दिसत आहेत. तर नामदेव महाराज, परत संत तुकाराम महाराज, असे बरेच पुतळे तुम्हाला दिसतील. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, मुक्ताई यासारखे सुद्धा पुतळे तुम्हाला इथे दिसतील.
इथे तुम्हाला दिसतील म्हणजे ते शंकर महाराज आहेत. हे पाहतच तुम्ही जेव्हा पुढे जाताल तर त्यानंतर आपल्याला दिसते ती म्हणजे भव्य अशी साईबाबांची मूर्ती. तर बरीच मोठी आहे. तर इथे तुम्ही थोडा वेळ ते बसू शकता, विश्रांती घेऊ शकता, कारण चालणं भरपूर होत असतं आपलं. आणि मग त्यानंतर लगेचच पुढे असा तुम्हाला एक धबधबा दिसेल. एकदम जवळ जाता येतं आपल्याला याच्या, असं ओपनच आहे हे. आणि मग त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ह्या अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. आता या सर्व ही शंकराची मूर्ती आहे. त्यानंतर तुम्हाला आपली तुळजापूरची देवी तुम्हाला दिसत असेल, तर ती सुद्धा इथे कोरलेली आहे पहा. अशा बऱ्याच मूर्त्या तिथे आहेत. मला ज्या ओळखता येतात ते मी सांगते, कदाचित चुकू सुद्धा शकतात पहा. कालभैरव सुद्धा आहे माझ्या मते इथे. अशा मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर हे आहे ते म्हणजे श्री सत्य साई असं काहीतरी म्हणायचे मला वाटतं यांना. तर हे इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर इथे बघा राधाकृष्ण दाखवलेले आहेत आपल्या सवंगड्यांसह. गायी वगैरे चरतायत आजूबाजूला, वासरं आहेत त्यांच्यासोबत आणि त्यामध्ये राधाकृष्ण बसलेले आहेत. इथे महाराजांची मूर्ती सुद्धा कोरलेली दिसते आहे. त्यानंतर त्या समोरच तुम्हाला दिसेल ते म्हणजे मोटू पतलू कार्टून्स, डोरेमॉन, स्पायडरमॅन असे बरेच कार्टून इथे लावलेले आहेत लहान मुलांसाठी. तर इथे संत दर्शन म्युझियमचा इथे एंड झालेला आहे. आणि त्यानंतर आपण गेलेलो आहे ते म्हणजे ॲडव्हेंचर पार्कमध्ये. ATV बायकिंग केलेली आहे. भाचा सुद्धा होता बरोबर. भाच्याने आणि ह्याने ATV बायकिंग, मुलांना याचीच आवड असते. त्यानंतर दोघांनी खेळलेले आहे ते म्हणजे एअर हॉकी, हे सुद्धा खेळलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट म्हणजे मी एक ॲडव्हेंचर केलेलं आहे ते म्हणजे हे झिप लाईन. दोन्ही हाताने दोरी पकडा तुम्ही. खूप थ्रिलिंग वाटत होतं, भीती सुद्धा वाटत होती, पण हे केलेलं आहे मी. मस्त छान हवा, उंचावरून सगळा परिसर दिसत होताच, पण सगळ्यांच्या नजरावरती आपल्याकडे रोखल्या जातात. थोडी भीती तर वाटत होती, पण खूपच मजा वाटली. खूप छान अनुभव होता. तर फ्रेंड्स, संत दर्शन म्युझियम आणि ॲडव्हेंचर पार्क हर्षीमध्ये आमचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला? जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय. एकदम भारी.